म्हणतोय अमित साहेब, हे ऑफ द स्क्रिप्ट आहे. आपणास विनंती आहे की आपण सभेला संबोधित करावं. लव यू टू. हाय ग. नमस्कार. थोड्या घोषणा द्या, म्हणजे मला भाषण आठवेल. मजा केली ती. सर्वप्रथम मला वाटतं की आपलं चालू व्हायच्या आधी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या युवकांनी, ज्या ज्या तरुणींनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून केंद्रातनं राजीनामा घेतलाय, त्यांच्या पालकांसाठी, त्या तरुणांसाठी मला वाटतं आपण खूप जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी जेन्युइनली सांगतो, मी तुम्हाला जेन्युइनली सांगतो, मी राजसाहेबांचा मुलगा नसतो तर मी राजकारणात आलो नसतो. आणि हे मी खूप जाणून बुजून बोलतो. मी दरवेळेला बोलतो, कारण मला राजसाहेब माझे वडील आहेत म्हणून नाही, ते राजकारणात आहेत म्हणून नाही, कारण माणूस प्रामाणिक आहे. आणि मी हे पण छाती ठोकपणे सांगतो की तुमच्यासारखे सहकारी मला मिळाले नसते तर मी राजकारणात टिकलो नसतो. जेन्युइनली मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काय आता फॉर एक्झाम्पल आपले अनेक आंदोलनं झाले गेल्या अनेक वर्षात. मला राजसाहेबांनी जेव्हा विद्यार्थी नेत्याचं पद दिलं, महाराष्ट्राचा दौरा निघाला, तुमच्यासारख्या अनेक तरुणींना भेटलो. आपण पहिलं युनिट स्थापनेचा कार्यक्रम दिला, तो तुम्ही इतक्या उत्तम प्रकारे राबवलाय. त्याच्यानंतर आपण आज इथपर्यंत आलो. मला माहित नाही मी तुमच्याशिवाय काय केलं असतं. आणि जेन्युइनली मी हे सांगतो, कारण म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्ही आत्तापर्यंतचा दौरा झाला, तो सगळे जे झाले आंदोलनं मला वाटतं विसरला पाहिजे. कारण मला आता तुम्हाला सांगायचे पण नाहीत आपण काय केलंय, आणि तुम्हाला आठवतं पण मला वाटतं विसरला पाहिजे. मला माहितीये आपण कुठच्याही आंदोलनात थांबलो नाही जोपर्यंत यश मिळालं नाही, जोपर्यंत त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही तोपर्यंत आपण थांबलो नाही. पण आपण हे सगळे आंदोलन विसरले पाहिजे, आपण पुढे गेलो पाहिजे. कारण आता राज्याची परिस्थिती काय झाली आहे, देशाची परिस्थिती काय झाली आहे हे आपण बघितलं पाहिजे. मला वाटतं सगळं विसरलो पाहिजे, आता पुढे जायचंय. मी जेन्युइनली सांगतो. आता फॉर एक्झाम्पल आता मी विसरायला लागलोय तुमच्या उत्साहामुळे. पण जेन्युइनली खरंच आता मला खरंच सुचत नाही. मी येतो परत, थांबा. स्थिर स्थावर आहे मी. असं बाबा वगळता मला इतकं पटकन इतका मोठा माणूस जवळ येईल अशी सवय नाही आहे. सगळ्यांना ऐकायचं ना अजून साहेबांकडून. कसं असं माहितीये की काल म्हणजे माझी एक छोटीशी बगर सांगतो स्वतःचीच. कालचा अनुभव माझ्या रात्रीचा साधारण 1:30-2 वाजता असं असतं की कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यावर ना तिथल्या मुख्य प्रमुखांची आपल्याला माहिती येते
आणि आपण ती फेअर करतो, निवेदक म्हणून आपण काम करतो त्याच्यावर. काल असं काहीच करायला लागलं नाही हो, फक्त लिहावं लागलं जे सगळं माहिती होतं. आणि जे सगळं माहिती होतं ते सगळं खरं खरं होतं, उघड उघड होतं. 22 वर्षात निवेदन लिहिताना फक्त ह्या 2 माणसांबद्दल लिहिताना लेखणी थांबतच नव्हती. शेवटी ते ChatGPTला वापरावं लागलं आणि सांगितलं की हे 3 पानांचं थोडंसं छोटं करून दे. ते म्हणाले की नाही, ते छोटं करण्यासाठी प्रो घ्यावं लागेल. मी म्हटलं मग मोठंच राहू दे. मग इकडे येऊन आम्ही फेअर केलं. तसंच मोठे साहेबांबद्दल पण जेव्हा आपण लिहितो तेव्हा विशेषण तुमच्या समोर येऊन उभी राहतात की आता वरच्या वाक्यात झालेलं आहे तर दुसऱ्या वाक्यात दुसरं आलं पाहिजे. म्हणजे इतकं ते प्रगल्भ आहे सगळं विश्व ह्या 2 माणसांचं. मला असं वाटतं ह्या दोन्हीही महान विचारवंत आणि कृतिशील विचारवंतांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि कसं आहे की विद्यार्थी सेनेचा हा खूप मोठं व्यासपीठ आहे. मी फक्त एकच वाक्य म्हणतो की निवेदन क्षेत्रात येण्याच्या अगोदर मला घरात ही लढाई करायला लागली होती. म्हणजे बाळाकाका कदाचित 10 वर्षात हे दुसऱ्यांदा ऐकत असेल माझ्याकडून. नेरूळमध्ये ऐकलं, आता परत थोडंसं दुर्लक्ष केलं की मी पूर्ण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षणक्रम पूर्ण करून हे सिद्ध करून दिलं घरातल्यांना की मी कुठेतरी कसे तरी पैसे कमवू शकतो. आणि आज 22 वर्ष झाली मी निवेदन क्षेत्रात आहे. तर जे विद्यार्थी आहेत तिथे बसलेले, प्लीज परस्यू द एंटायर सेट ऑफ एज्युकेशन. शिक्षण हा तुमचा मूलभूत पाया असलाच पाहिजे. आणि जर अमित साहेब आणि राजसाहेबांसारखे आपल्याकडे खंदे मार्गदर्शक आहेत तर शिक्षण थांबवण्यासाठी कोणीही तुम्हाला प्रवृत्त करू शकत नाही. ही तुम्हाला खूप मोठी विनंती आहे एका इंजिनियरकडून. ते असं नाही झालं आमच्या घरात मेरा बेटा इंजिनियर बनेगा, याच कॅटेगरीत इंजिनियर झालो, पण आय हॅव सर्व्ड अ लॉट ऑफ MNCs, सो आय नो व्हॉट इट टेक्स टू बी अ कॉर्पोरेट गाय. किती जण इथे इंजिनिअरिंग वगैरे, किती जण सध्याचा हॉट टॉपिक डॉक्टर्स? मी येतो साहेब आले. मी खरंच काय पाठ करून नाही आलोय म्हणून, पण तुमच्या ताकदीमुळे मला जरा धडकी भरली. मी जेन्युइनली सांगतो. मी आज आता आधीचं आठवतंय ना का परत बोलू? पण जेन्युइनली मला आजपर्यंत आपण कामं केलेली तुम्ही विसरून जा. ह्याच्या पुढे आपल्याला काय करायचं हे लक्षात ठेवा. मला वाटतं की तुमची ताकद तुम्हाला कळली पाहिजे. आजपर्यंत म्हणजे आता तुम्ही गेल्या आठवड्यात बघा, आपण जेव्हा व्हॅनमधनं लोकांना बाहेर काढत होतो, विद्यार्थ्यांना बाहेर काढत होतो, हा माझ्यात कॉन्फिडन्स कुठून आला? तर मला माहिती आहे की तुमची ताकद माझ्या मागे आहे आणि राजसाहेब ठाकरे नावाची एक शक्ती माझ्या मागे आहे. म्हणून मला वाटतं की हा कॉन्फिडन्स माझ्यात आला. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.